किरण लामटेजी, काय सांगाल तुम्ही? खरं तर आज मतदान पार पडतंय, काय आपली प्रतिक्रिया याबद्दल? अजितदादाने दिलेले सीटं सगळ्याच्या सगळे निवडून येतील. जे 2 आमची सीटं दिलेत ते, आणि महायुतीचे सगळेच्या सगळे जे काही विधान परिषदेला उमेदवार दिलेत ते निवडून येतील. फर्स्ट प्रेफरन्समध्ये आमदार निवडून यावेत अशी देखील एक भूमिका आमदारांनी घेतल्याचं पाहायला मिळालं की पहिल्या आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतावरती पहिल्यांदा निवडून येतील ही खात्री आहे 100%. पहिल्या प्रेफरन्स बुलबुल्या करतात, बाकी काही करत नाही. पहिल्या प्रेफरन्समध्ये सर्व आमदार निवडून येतील अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी सर्व आमदारांची आपल्याला पाहायला मिळते. आमदारांची ही प्रतिक्रिया या ठिकाणी आपण जाणून घेतोय. आणि आता ही सर्व टीम जी आहे आमदारांची ही आता आत गाडीमध्ये बसते. ट्रॅव्हल्स आता या ठिकाणाहून आपल्याला पाहायला मिळते आणि काही क्षणांमध्ये ही ट्रॅव्हल्स ही या विधान भवन परिसरामध्ये जाणार आहे आणि त्या ठिकाणी मतदानाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. समोरची ही दृश्य पाहतोय. समोर अजित पवार बसलेले आहेत. यासोबतच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या ठिकाणी बसलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता ही ट्रॅव्हल्स जी आहे ती या ठिकाणाहून विधान भवनच्या दिशेने जाणार आहे. आमदारांशी आपण बातचीत करण्याचा परत एकदा प्रयत्न करणार आहोत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सर्व आमदार गाडीमध्ये बसले. 40 आमदार या ठिकाणाहून विधान भवनच्या दिशेने जात आहेत आणि काही क्षणांमध्ये या ठिकाणाहून आपल्याला मतदानासाठीची जी प्रक्रिया आहे ती पार पडताना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार विधान भवनच्या दिशेने निघालेले आहेत. काल 2 दिवस ललित हॉटेलमध्ये हे सर्व आमदार होते. या आमदारांनी या ठिकाणी सराव केला, कशा पद्धतीनं मतदान करावं याची माहिती प्रतोद अनिल पाटील यांना दिली. अनिल पाटील काल रात्रीच या ठिकाणाहून रवाना झाले आणि आता ही सर्व जी टीम आहे आमदारांची ही मतदानासाठी आपल्याला जाताना पाहायला मिळते. समोर आपण पाहतो उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रकाश सोळंकी त्यांच्या शेजारी आपल्याला बसल्याचं पाहायला मिळत आहेत. आणि ही सर्व आमदार आता विधान भवनच्या दिशेने निघालेले आहेत. काही क्षणांमध्ये हे सर्व आमदार विधान भवनला पोहोचतील आणि सर्वात आधी मतदान करण्याचा जो प्रयत्न आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे विश्वसनीय सूत्रांची जी माहिती आहे त्यानुसार 46 एकूण मतं आहेत. काँग्रेसचे 4 आमदार अजित पवारांना फोडलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी पहिल्याच कोट्यामध्ये हे सर्व जे आमदार आहेत ते निवडून येतील अशा पद्धतीचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असल्याची माहिती आपल्याला व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणाहून आता सर्व आमदार निघतील आणि काही क्षणांमध्ये विधान भवनमध्ये हे सर्व आमदार पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतील. ललित हॉटेल परिसरातली सध्याची आपण दृश्य पाहतोय आणि काही क्षणांमध्ये म्हणजे सकाळी 7 वाजता सर्वांना उपस्थित राहावं अशा पद्धतीच्या सूचना अजित पवारांच्या वतीने देण्यात आल्या होत्या. त्यानुसार 7:30 पर्यंत सर्व आमदार गाडीमध्ये बसले आणि आता ही गाडी जी आहे ती आपल्याला रवाना होताना पाहायला मिळत आहेत. विजयाचा एक खून या ठिकाणी या आपल्याला